जय शिवराय मित्रांनो, खरीप पीक विमा 2023 याची अंतिम तारीख ही 15 जुलै म्हणजे आज शेवटचा दिवस आहे। जे शेतकरी याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतला नाही त्यांनी आजच आपला पीक विमा भरून घ्या। कारण शासनाच्या माध्यमातून तुम्ही पाहिलंच असाल, सन 2023 पासून फक्त 1 रुपया देऊन तुम्हाला याच्यामध्ये सहभागी होता येणार आहे। इतर कुठलीही तुम्हाला रक्कम त्याच्या ठिकाणी तुम्हाला भरायची गरज नाही। फक्त तुम्हाला 1 रुपया देऊन याच्यामध्ये सामील व्हायचं आहे। आता जवळपास 90% शेतकऱ्यांनी याच्यासाठी ऑनलाईन अर्ज केले, तर आता ते ऑनलाईन अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना आहे। कारण ज्या शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा भरलाय तर त्यांना पीक विमा मिळवण्यासाठी महत्त्वाच्या 2 तुम्हाला कामं करायची आहेत। कारण तुम्ही पाहिलं असं 2023 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी हे 2 कामं केली नाहीत, तर अशाही कोणत्याही शेतकऱ्याला अद्याप देखील पीक विमा मिळाला नाही। तर नेमका हा पीक विमा मिळवण्यासाठी नेमके 2 कामं कोणते, तर ते कामं कधी करायचे हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा। तुम्ही पाहिलंच असेल, ई पीक पाहणी करणं हे अत्यंत गरजेचं आहे। ई पीक पाहणी म्हणजे काय, तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये जे काही पीक पेरलेलं आहे त्याचाच पीक पेरा, सातबारा तुमच्या नोंदवून त्याला ई पीक पाहणी म्हणतात। पहिले ई पीक पाहणी करण्यासाठी तुम्हाला तलाठी कार्यालयाकडे जावं लागायचं, परंतु ही सुद्धा शासनाच्या माध्यमातून कमी करण्यात आलेलं आहे। म्हणजे तुम्ही स्वतः घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवर ई पीक पाहणी करू शकता। त्याच्यानंतर ई पीक पाहणी करणं हे अत्यंत गरजेचं आहे, कारण तुमच्या सातबाऱ्यावर जर ई पीक पाहणी केलेलं जे काही पीक पेरा नोंदवलं असेल तर त्याच्यानुसार तुम्हाला तुमचं अनुदान दिलं जातं। आणि त्याच्यानंतर दुसरं एक महत्त्वाचं काम म्हणजे तक्रार दाखल करणे। आता नेमकी तक्रार दाखल कशी करायची याच्यामध्ये एक महत्त्वाची अट आहे। तुम्हाला 72 तासाच्या आत ही जे काही नुकसान तक्रार असेल ती दाखल करायची होती, परंतु सन 2023 पासून शासन निर्णयानुसार आता त्याची मुदत ही 96 तासापर्यंत केली आहे। म्हणजे 96 तासापर्यंत ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर तो तक्रार करू शकतो। त्याच्यानंतर त्याचा विमा क्लेम त्याचा पात्र केला जातो व त्या शेतकऱ्यांना पीक विमा दिला जातो। हे महत्त्वपूर्ण कामं असे तुम्हाला 2 करायचे आहेत। हे कामं केले तरच तुम्हाला तुमचा पीक विमा मिळतो। याच्यामध्ये आता सर्वप्रथम तुमची वेळ आहे, तुम्हाला आता 15 ऑगस्ट पर्यंत आपली ई पीक पाहणी पूर्ण करायची। आता नेमकी ई पीक पाहणी कशी पूर्ण करायची याचा सुद्धा व्हिडिओ मी तयार करणार आहे। तर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा। कारण ई पीक पाहणी करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, कुणालाही पैसे देण्याची गरज नाही। स्वतः तुम्ही तुमच्या शेतामध्ये जाऊन ई पीक पाहणी करू शकता। तर मित्रांनो, हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट पीक विमा याच्याविषयी, जे की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केले। चला तर शेतकरी मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।